आजचा व्हिडिओ खास माझ्या मैत्रिणींसाठी. स्त्री हा शब्द जरी लहान असला तरी तिचं कर्तृत्व, अस्तित्व, तिचं असणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला नक्कीच विसरून चालणार नाही. म्हणजे तिचा दिवस, तिचं कौतुक करण्याचा, तिचे आभार मानण्याचा, तिच्या आनंदाचा, तिचा विचार करण्याचा दिवस. खरं तर तिचे आभार मानावे तितके कमीच. सोशल मीडियावर तिच्याविषयी एक डायलॉग आहे, तो तुम्ही ऐकला असेलच. वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है. या वाक्याकडे लोक विनोदी बुद्धीनं पाहत असले तरी ते वाक्य मला नेहमीच पटतं. खरंच ती प्रत्येकाला समजून घेऊ शकते, कोणत्याही प्रसंगात कणखर उभी राहू शकते. जीवापाड प्रेम केलेल्या, काळजापलीकडे हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आई वडिलांना, बालपण घालवलं त्या घराला सोडून अनोळखी घरात काही दिवसातच छान रुळू शकते. सगळ्यांना आपलंसं करू शकते. नवऱ्याला एखाद्या लहान लेकराप्रमाणे जपू शकते. सासू सासऱ्यांचा आदर करू शकते. उत्तम प्रकारे काटकसर करून घर पाहू शकते. तिच्या शरीराची झीज भरून आपल्या उदरात 9 महिने लेकराला सांभाळू शकते, वाढवू शकते. त्याच्या संगोपनासाठी रात्र रात्र जागू शकते. वेळ प्रसंगी घराची जबाबदारी न झटकता ती नोकरीसाठी बाहेरही पडू शकते. खरंच वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है. खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये ती उरतेच कुठे? सगळ्यांचं करता करता स्वतःसाठी जगतेच कुठे? तिची स्वप्न, तिच्या इच्छा, तिच्या आशा घरा संसाराआड दडून जातात. तरी ती सगळ्यांसाठी कायम धडपडत राहते. ती संसारासाठी खूप काही सोसते. म्हणूनच तर नवऱ्याला मी आहे म्हणून टिकले असं ती तोऱ्यात ठणकावून सांगते. बरं, स्वप्न तुटली, आशा मावळली, त्रास झाला म्हणून आजपर्यंत ती सगळं सोडून रुसून बसलेली आपल्याला कधी दिसली नाही. कारण देवानं जितकं तिला नाजूक बनवलंय त्यापेक्षाही जास्त तिला सहनशील बनवलं आहे. म्हणजेच कळतंय का तुम्हाला? देवाची विशेष कृपादृष्टी असते तिच्यावर. म्हणूनच तर ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड राबत असते, कष्टत असते. तिची चौकस बुद्धी तर फार अपार असते. आजूबाजूला कुठं काय घडतंय हे तिला पुरेपूर ठाऊक असते. सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध करून जेव्हा ती स्वतःसाठी वेळ काढून बसलेली असते, अगदी तेव्हाच ती तुम्हाला निवांत दिसते. मग तुम्ही तिला बघता आणि म्हणता, तुला कुठे काय काम असते? तरी ती कुणाचं बोलणं फारसं मनावर घेत नाही. कुणाच्या टोमण्यांनी ती खचूनही जात नाही. तिच्या असण्यानं घर फुलून जातं सारं. ती नसली की घरात सुटतं उभं वारं. मग क्षणाक्षणाला तिची आठवण होते. ती नसल्याची जाणीव होते. तिच्याशिवाय घर खायला उठतं. अशी ती घरात असल्यावर मात्र आपण तिच्याकडे पाहत नाही. तिची फार अपेक्षा नसते. प्रेम आणि आदर हवा असतो तिला जगण्यासाठी. आणि नाही दिला तरी ती तिची जबाबदारी विसरत नाही. स्त्री ही कधी आई असते, लहानग्या भावंडांना जीव लावणारी ताई असते, लाड पुरवणारी मावशी असते, प्रेम करणारी आत्या असते, कधी मामी असते, मायेनं डोक्यावर हात फिरवणारी कधी ती आजी असते. तिची रूपं अनेक असली तरी ती प्रत्येक भूमिकेत सारखीच असते. ती हळवी असते, ती लाजाळू असते, कधी थोडी रागीट तर कधी जीव लावणारी असते. तिच्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच. बरं, उत्तम संसाराबरोबर उत्तम कलाही तिला अवगत असतात. मुळात शांत बसणं हा तिचा स्वभावच नाही. म्हणूनच तर ती तिच्या कला जोपासत असते. ती छान गृहिणी असते, रुचकर चविष्ट स्वयंपाक करणारी स्वयंपाकी असते, उत्तम वक्तृत्व, तल्लख बुद्धी असणारी ती शिक्षिका असते, कधी सुंदर सुंदर कपडे शिवणारी ती लेडीज टेलर असते, कधी ती पोलीस असते, कधी ऑफिसर असते. प्रत्येक क्षेत्रात ती तिच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसते.
म्हणजे तिला किती महान म्हणावं लागेल. बरं, 200 रुपयाचा बाजार घेऊन 300 रुपये वाचवून 500 रुपयाचा हिशोब देणं हे तिच्या इतकं छान कोणाला जमेल. ती 4 पैसे बाजूला ठेवते म्हणूनच तर घरातली लक्ष्मी टिकून राहते. ती असतेच लक्ष्मीच्या रूपात. तिला जपायला हवं, तिच्यावर प्रेम करायला हवं. तीही माणूस आहे. एखाद्या वेळी चुकल्यावर तिला समजून घ्यायला हवं, तिला आनंदी ठेवावं. कारण घरातली स्त्री जेव्हा खळखळून हसते त्या घरात तेजस्वी सरस्वती बसते. माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.